ऐका ना, कितीही मोठी सुगरण असली तर तिलाही वाटतं की एक दिवस असा एकच पदार्थ बनवावा की जो सगळ्यांना आवडेल, सगळ्यांसाठी तो चांगलाही असेल आणि आपल्यालाही आराम भेटेल. मग काय, आज होता मूग डाळ खिचडीचा बेत. मस्तपैकी भाज्या चिरून घेतल्या, डाळ तांदूळ धुवून घेतले, मस्त फोडणी दिली, भाज्या टाकल्या. गाजर शिमला मिर्च होतं घरी ते चिरलं, ते टाकलं, हिरवी मिरची टाकली, मस्तपैकी परतून घेतलं. मग त्यात टाकले थोडेसे शेंगदाणे, ते पण छान परतून घेतले. मग टाकली हळद, ती पण व्यवस्थित परतून घेतली. आता याच्यात टाकले तांदूळ आणि मूग डाळ, हे धुवून भिजवून घेतले होते. मग ह्याच्यामध्ये टाकलं चवीपुरतं मीठ आणि छानपैकी मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकलं. पाणी टाकून थोडं मिक्स केलं. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कुकरचं टोपण लावलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की वरचं काळं भाग असतो तो काल माझ्याकडनं हरवला, तो सापडला. म्हटलं तसंच शिजवून घेऊयात. मस्तपैकी 2 शिट्ट्या काढल्या आणि आपली मूगडाळ खिचडी तयार झाली. अगदी नवीन जरी कोणी शिकत असेल तर झटपट ही खिचडी बनवू शकतं. सगळ्यांना खूप आवडली, सगळे तृप्त झाले आणि कधी कधी साध्या गोष्टीत जास्त समाधान देतात, हो की नाही?